नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय म्हणजे काय, एमसीसी रजिस्ट्रेशन संदर्भात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधून किंवा नीटच्या परीक्षा संपल्यानंतर सगळ्यात पहिली जी काउन्सिलिंग प्रोसेस देशामध्ये चालू होते ती म्हणजे एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस. आणि एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाल्यानंतरच इतर सर्व राज्यांना ज्या त्या राज्याचे चॉईस ऑप्शन ओपन करण्याची संधी ही सेंट्रल गव्हर्नमेंट कडून या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीनं एमसीसी काउन्सिलिंग संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस अगदी 1 ते 2 दिवसामध्ये या ठिकाणी चालू होणार आहे. त्यासाठी एमसीसीची जी काही वेबसाईट आहे, जी गेल्या वर्षीची 2025 ची वेबसाईट होती, ती वेबसाईट जी काही पोर्टल आहे त्या पोर्टलवर 2026 चा अपडेटेड पोर्टल या ठिकाणी चालू झालेला आहे. त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवला नसेल व आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतले नसतील, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा आहे. पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक मध्ये क्लिक करून आमच्या पेड काउन्सिलिंग साठी तुम्ही आमच्याशी मेसेजवर टच मध्ये राहू शकता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल, अशा विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये पिन केलेल्या कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला अगदी मोफत माहिती या संदर्भात सर्व अपडेट्स देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एमसीसीचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्याच्या रजिस्ट्रेशन पूर्वी चालू होतं, लक्षात घ्या. आणि हे एमसीसीचे रजिस्ट्रेशन का महत्त्वाचं आहे, हेच रजिस्ट्रेशन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आता मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. एमसीसी रजिस्ट्रेशन संदर्भातचं एमसीसीचं पोर्टल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये आता ही मेडिकल काउन्सिलिंग कमिटी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मेडिकल काउन्सिलिंग कमिटी याच्यामधून तुम्हाला 2026 साठीचं जे काही ऍडमिशन अँड ई काउन्सिलिंग सर्व्हिसेस फॉर द सेशन 2026 हे इतके दिवस दिसत नव्हतं आपल्याला, परंतु आता हे चालू झालेलं आहे. आणि या ठिकाणी काय म्हटलेत की विल अपडेट सून, काउन्सिलिंग प्रोसेस सुद्धा आता लवकरच या ठिकाणी काय होऊ शकते, स्टार्ट होऊ शकते. म्हणजे अगदी 1 ते 2 दिवसामध्ये एमसीसी रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतं. एमसीसी रजिस्ट्रेशन कशासाठी करायचं बाळांनो, एमसीसी मधून तुम्हाला साधारणतः एमबीबीएस, बीडीएस आणि बीएससी नर्सिंग या प्रोग्राम साठी काय करता येतं, एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस मधून तुम्हाला अप्लाय करता येतं. त्याचबरोबर एमसीसी मधून जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एम्स साठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि जे काही महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही जीएमसी आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत, या सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जीएमसी मध्ये 15% कोट्यामधून तुम्ही काय करू शकता, एमसीसी मधून ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जेवढ्या काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत बाळांनो, ज्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अगदी कमी मार्क्स असतील, म्हणजे साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना 300 ते 450च्या आसपास मार्क्स असतील, अशा विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्र राज्यामध्ये डीम विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर डीमचं रजिस्ट्रेशन सुद्धा एमसीसी मधून केलं जातं. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये डीम मधून एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधून महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही जीएमसी असतील त्या जीएमसी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच आम्हाला संपर्क करा. संपर्क करून जी काही तुमची एमसीसी काउन्सिलिंग आहे ती अगदी स्मूथली आमच्याकडून करून घ्या. आम्ही एकाच फीज मध्ये तुमचे एमसीसीचं रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, फर्स्ट राऊंड पासून ते लास्ट राऊंड पर्यंत सर्व राऊंडची चॉईस फिलिंग आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. त्याचबरोबर त्याच फीज मध्ये महाराष्ट्र राज्याची सुद्धा 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग सुद्धा आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा आहे. सहभाग नोंदवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि डायरेक्टली आमच्याशी तुम्ही टच मध्ये राहू शकता. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. मला आजचा हा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.